ठाकरे गटाचा बेळगाव संदर्भातला एक वेगळा विचार आहे आणि काँग्रेसचा वेगळा विचार असलेला बघायला मिळत आहे. नाही, महाविकास आघाडीचे विचारच वेगवेगळे आहेत. आज विधानसभेच्या अध्यक्षांची निवड झाली, त्याच्यामध्ये उभाटानं बहिष्कार टाकला, परंतु त्यांच्याबरोबरचे जे दोन पक्ष होते, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार, या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी तिथं अभिनंदनाची भाषणं केली. आणि याच्यातलं सगळ्यात आज उल्लेखनीय जे भाषण होतं ते म्हणजे जयंत पाटील साहेबांचं होतं. जयंत पाटील साहेबांनी अनेक गोष्टीचा खुलासा हा सभागृहामध्ये केलेला आहे. त्याच्यामुळे काही लोकांनी स्वतःचं आत्मचिंतन, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. जयंत पाटील साहेबांसारखा सिनियर नेता ज्यावेळी काही गोष्टी सभागृहामध्ये मांडतो, मला असं वाटतं, कारण त्यांची सिनियरिटी आणि त्यांचा असलेला अभ्यास याचा उपयोग आजूबाजूला बसलेल्या त्यांच्या मित्रपक्षांनी देखील करून घेतला पाहिजे. रत्नागिरीमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दर्ग्यात जाऊन प्रार्थना केलेली आहे. पक्षविरोधी ज्यांनी कारवाई कामं केलेली आहेत, निष्ठेची शपथ घेतली, त्यांनी मदत नाही केली, त्यांना शिक्षा दे असं कसं बघता? हिंदुत्वाचा मुद्दा नाही, हिंदुत्वाचा मुद्दा आणि माझ्या मतदारसंघामध्ये उभाटाच्या लोकांनी घेतलेली शपथ याचा काही संबंध येत नाही. उद्या 10 ते 1 या वेळेमध्ये विश्व हिंदू परिषदेमार्फत बांगलादेशामध्ये जो भारतातल्या हिंदू कम्युनिटीवर, भारतातल्या अल्पसंख्याक कम्युनिटीवर जो अन्याय होतोय त्याच्या विरोधामध्ये जे धरणं आंदोलन आहे, त्याच्यामध्ये शिवसेना म्हणून मी देखील सामील होणार आहे. हा विषय झाला कुठचा? हा विषय झाला हिंदुत्वाचा. आणि काल जी माझ्या मतदारसंघामध्ये शपथ घेतली गेली की आम्ही प्रचार केलाय की नाही, मला असं वाटतं हे लोकशाहीला घातक असा हा प्रकार आहे. परमेश्वराच्या चरणी लीन होणं हे मी समजू शकतो, परंतु परमेश्वराचा वापर, दर्ग्याचा वापर हा मतदान केलंय की नाही हे करण्यासाठी करणं हे योग्य आहे का, हे उभाटाच्याच नेत्यांनी सांगितलं पाहिजे. ईव्हीएम मध्ये घोळ असू शकतो, पण आता देवाकडे जाऊन मतदान केलंय की नाही अशा पद्धतीचा ज्यावेळी पदाधिकारी दबाव आणतात त्याचा खुलासा उभाटाच्याच पदाधिकाऱ्यांनी केला पाहिजे, असं माझं मत आहे. आपण 2.5 वर्षाचा जो मागचा उल्लेख केलेला आहे त्याचा साक्षीदार मी आहे. जत आणि ज्या परिसरामध्ये नळपाणी योजनांच्या कामाची परिस्थिती त्याच्या अगोदरच्या 2.5 वर्षामध्ये जी थांबलेली होती, त्या नळपाणी योजनांसाठी जवळजवळ 1800 कोटी रुपये तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी या सगळ्यांनी मंजूर केली. इथे कॅनॉलची जी कामं होती ती देखील सीमा भागातल्या लोकांची आपण पूर्ण केली. सीमा भागामध्ये ज्या मराठी संस्था आहेत त्यांना जे अनुदान मागच्या 2.5 वर्षामध्ये म्हणजे त्याच्या मागच्या 2.5 वर्षामध्ये बंद झालं होतं ते देखील सुरू करण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मागच्या सरकारमध्ये झालं. त्याच्यामुळे मागच्या 2.5 वर्षामध्ये आमच्या सरकारनं आम्ही मराठी भाषिकांसोबत आणि सीमा भागातल्या लोकांबरोबर आहोत हे पुराव्यानिशी आम्ही सिद्ध केलेलं आहे.